नमस्कार मित्रांनो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर विविध क्षेत्रामध्ये जे अन्याय आणि अत्याचार होतात ते जर तुम्हाला आज जाणून घ्यायचे असतील तर मी तुमचा मित्र आणि लीगल आणि बिझनेस कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर तुमचं प्लॅन इंडियाच्या या अधिकृत चॅनलमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण अनेक दिवसापासून बघत आहोत की अनुसूचित जाती आणि जमातीच्या जे लोक आहेत त्यांच्यावर फक्त एकाच क्षेत्रात अन्याय अत्याचार होत नाही, तर विविध क्षेत्रामध्ये त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होतात. तर मित्रांनो, हे जर आपल्याला अन्याय अत्याचार समजून घ्यायचे असतील तर आपल्याला खालील काही गोष्टींचा आपल्याला आढावा घेणं आणि त्यांच्यावर चर्चा करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण बघतो की हे जे अन्याय अत्याचार सुरू होतात, हे सुरू होण्याचं सगळ्यात प्रथम जे क्षेत्र असतं ते शिक्षण क्षेत्र असतं. शिक्षण क्षेत्रामध्ये मित्रांनो काय होतं की याच्यामध्ये बरेच वर्षानुवर्ष अनुसूचित जाती जमातीमधल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आलेला आहे आणि होतो आहे, हे आपल्याला याची चांगली जाणीव आहे. पण याच्यामधून बाहेर पडण्यासाठी शासनाने काही आरक्षणाची निर्मिती केल्या आणि हे आरक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये लागू केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की जेव्हा हे जे मुलं असतात हे जेव्हा आरक्षणाचा लाभ घेऊन आणि इक्वल संधी त्यांना मिळण्यासाठी ते विविध क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये जातात, सगळ्यात प्रथम त्यांना तिथून या जाती अत्याचार आणि भेदभावाचा सामना करावा लागतो मित्रांनो. कारण बरेच विद्यार्थी जे दुसरे असतात किंवा जे शिक्षक असतात किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतात ते या मुलांना मित्रांनो वेगळ्या दर्जाची हीन दर्जाची वागणूक देतात, त्यांना कमी लेखतात आणि तिथूनच ह्या विद्यार्थ्यांच्या खरं मानसिक आरोग्यावर परिणाम होण्यास सुरुवात होतो. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण 2000 वर्षापासून जो एक समाज आहे तो वंचित राहिलेला आहे, अनेक गोष्टींपासून शिक्षणापासून देखील तो वंचित राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी हे आरक्षणाची निर्मिती केलेली आहे. परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे शिक्षण घेऊन हे लोक आरक्षण मिळून आणि शिक्षण घेतात आणि मग पुढे जाऊन मोठे होतात, तर त्याचा जाती अत्याचाराचा सामना या मुलांना शाळा महाविद्यालयातून करावा लागतो. तसंच मित्रांनो, तिथे जे शिक्षक अनुसूचित जाती जमातीचे शिक्षक असतात त्यांना देखील ह्या अत्याचाराचा सामना करावा लागतो आणि ते देखील ह्या अत्याचाराला बळी पडतात. कारण बाकीचे जे जो स्टाफ असतो त्यांना सामावून घेत नाही किंवा जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये जातीय आधारित काही कोटे निर्माण केलेले आहेत आणि त्या कोट्यातून समजा अनुसूचित जाती आणि जमातीचे जर शिक्षक तिथे कर्मचारी म्हणून लागले तर त्यांना देखील ह्या जातीय अत्याचार आणि भेदभावाचा कडक सामना करावा लागतो. मित्रांनो, हे आपण समजून घेणं गरजेचे आहे. मित्रांनो, याच्या पुढचा जो याच्यामुळे असं होतं की मित्रांनो जे याच्यामुळे जे परिणाम होतात ना मित्रांनो ते अगदी भयंकर परिणाम होतात की हे जे विद्यार्थी असतात यांचं मानसिक आरोग्य बिघडतं मित्रांनो. आणि यांचं मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे यांच्या डोक्यात एक चीड निर्माण होते किंवा एक वेगळी भावना निर्माण होते आणि परिणामी असं होतं की असं बऱ्याचदा बघितलं गेले की ह्या जाचाला कंटाळून, ह्या भेदभावाला कंटाळून, ह्या अत्याचाराला कंटाळून अशा मुलांनी मित्रांनो शिक्षण देखील सोडलेले. अशा पण अनेक घटना आणि उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत मित्रांनो. तर हा गंभीर परिणाम ह्या विद्यार्थ्यांना जाती अत्याचाराचा भोगावा लागतो. आपण जर दुसरं क्षेत्र बघितलं मित्रांनो तर ते नोकरी आणि तुमचं रोजगाराचं क्षेत्र आहे. नोकरी आणि रोजगाराच्या क्षेत्रामध्ये देखील मित्रांनो आत्ताच आपण चर्चा केली की याच्यामध्ये बरेच जे शासनाचे विविध विभाग आहेत तिथे अनुसूचित जाती आणि जमातीच्या जे सभासद आहेत, सदस्य आहेत, त्यांच्यासाठी काही नोकरीची तरतूद केलेली असते. मित्रांनो, त्यांना त्या ठिकाणी ते ज्या पदावर नोकरी करतात त्या पदाला तिथे गेले की त्याच्यावर त्यांना अत्याचाराला सामना करावा लागतो आणि बऱ्याचदा त्यांच्या हिन्न दर्जाची, तुच्छ दर्जाची वागणूक दिली जाते. मित्रांनो, खाजगी क्षेत्रामध्ये पण असं बघण्यात आलंय की हे जे असतात कॅपेबल जरी असले अनुसूचित जाती जमातीचे सदस्य तरी त्यांना प्रमोशन नाकारण्यात येते की त्यांना प्रमोशन दिलं जात नाही आणि परिणामी मग त्यांची आर्थिक दुर्बलता वाढते किंवा त्यांना आर्थिक त्याच्या उन्नतीपासून त्यांना दूर ठेवण्यात येतं. तर हा भयंकर परिणाम ह्या गोष्टींचा भोगावा लागतो मित्रांनो. तसंच मित्रांनो याच्यामध्ये जो तिसरं आणि सगळ्यात महत्वाची सेवा आहे मित्रांनो ती आरोग्याची सेवा आहे. तर आरोग्याच्या सेवेमध्ये देखील अनुसूचित जाती जमातीच्या हे जे सदस्य आहेत, जे व्यक्ती आहेत, यांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. बरेचदा आपण बघतो की हे अनुसूचित जाती जमातीचे असल्यामुळे यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार होत नाही किंवा यांना जे शिवाशिव आहे किंवा
तुच्छ दर्जाची हीन दर्जाची वागणूक मिळते. आणि त्याच्यामुळे आपण बघतो बऱ्याचदा टीव्हीवर बातम्या येतात की जे आदिवासी भागातले जे लोक आहेत त्यांच्याकडे अँब्युलन्सची सुविधा नाहीये मित्रांनो. त्यांच्याकडे आता 2 दिवसापूर्वी टीव्हीला बातमी आली होती की एक दाम्पत्याचे 2 मुलं दगावले, फक्त त्यांच्याकडे अँब्युलन्सची आणि रस्त्याची सुविधा नव्हती. त्याच्यामुळे हा त्यांच्यावर प्रचंड मोठा अत्याचार आहे मित्रांनो. आणि अशा अत्याचारामुळे परिणाम याचा असा होतो की लोकांचा मृत्यू होतो या सगळ्या प्रकारामुळे. या आरोग्याच्या त्यांना सेवा मिळत नाही किंवा त्यांना ते प्रॉपर दिलं जात नाही मित्रांनो. त्यांना वंचित ठेवलं जातं या सेवांपासून. आणि म्हणून आदिवासींच्या मनात देखील एक या जो समाज आहे यांच्या विरुद्ध देखील प्रचंड राग निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यामधली सगळ्यात म्हणजे जो चौथा जी सेवा आहे मित्रांनो, ती चौथं जे क्षेत्र आहे ते तुमचं क्षेत्र आहे वित्तीय सेवा आणि बँकिंग क्षेत्र. आता हे जे वित्तीय सेवा आणि बँकिंग क्षेत्र आहे मित्रांनो, हे सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार करणारं शिक्षण क्षेत्रानंतरचं दुसरं क्षेत्र आहे. याच्यामध्ये असं होतं मित्रांनो की जे अनुसूचित जाती जमातीचे लोक असतात त्यांना कुठल्याही प्रकारची कर्ज मिळत नाही किंवा मिळण्यासाठी प्रचंड अडचणींना सामना करावा लागतो. आणि ह्या ज्या अडचणी असतात त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की त्यांना जे शासनाची योजना असतात त्यांना लाभ घेता येत नाही, फक्त ते अनुसूचित जाती जमातीचे असल्यामुळे. किंवा जे तिथे अधिकारी वर्ग बसलेला असतो त्याच्या डोक्यात एक अशी हीन भावना निर्माण झालेली आहे या समाजाविषयी की त्याच्यामुळे तो ह्या लोकांना सतत हाडतोड करणे, सतत त्यांना परत पाठवणे किंवा चुकीची माहिती देणे, चुकीची उत्तरं देणे आणि असे बरेच अनेक अत्याचार त्यांच्यावर केले जातात मित्रांनो. आणि ह्या घटकाला दुर्बल ठेवण्याचं काम ह्या बँकिंग आणि वित्तीय संस्थांनी केलेलं मित्रांनो आतापर्यंत. तर हे अत्यंत गंभीर आणि असे काही क्षेत्र आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये हा जो काय जातीय अत्याचार आणि भेदभाव आहे तो प्रकर्षाने समोर मित्रांनो. तर ह्या अशा जर गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर तुम्ही याला नक्कीच वाचा फोडली पाहिजे आणि ह्या अन्यायाचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे असं मला वाटतं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक आणि शेअर कराल याची मला खात्री आहे. जर तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये लिहायला नक्की लिहा. आणि तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे रहा.